बाप रे, गाडीची कंडिशन आणि रस्त्याची कंडिशन आणि माझी पण कंडिशन आता खराब झालेली आहे. दहा वाजलेत सकाळचे, आपण पोचलोय नारायणगावला. बस बघा, आपली अवस्था खूपच खराब आहे. बस काचा वगैरे सगळ्या तुटल्यात. आतमधलं कॅबिन मी आपल्याला दाखवलंय, भयानक अवस्था आहे. 4:15 झालेत, आपण पोचलोय येवला तालुका, नाशिक जिल्हा. बाप रे बाप, गाडीने ना चांगलाच वैताग दिला. सकाळी आपण गाडीची कंडिशन दाखवली, म्हणजे अतिशय एक शब्द मला बोलायचा असेल तर मरणाच्या दारात पोचली गाडी, या प्रकारची आहे. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. आज आहे 13 सप्टेंबर 2025. मी सध्या आहे पुण्यातल्या नाशिक फाटा बस स्टँडला. इथं समोरच आपला एसटीचा थांबा आहे, बघताय शिवशाही बस, पुणे नाशिक शिवशाही बस निघायला तयार आहे. त्याच्या मागेच जनशिवनेरी सुद्धा रेडी आहे. आणि थंबनेल टायटलवरून आपल्याला समजलंच असेल, आज आपण प्रवास करणार आहोत पुणे ते धुळे. आपला फेवरेट प्रवास, तोही आज नवीन मार्गाने. खरं तर पुणे धुळे हा प्रवास होतो आपला नगर मार्गे, अहिल्यानगर मार्गे. पण यावेळेस पहिल्यांदा मला बस दिसली, ती जाते संगमनेर मार्गे आणि ती ही स्लीपर सीटर बस असणार आहे. त्यामुळे प्रवासाची मजा दुप्पट होणार आहे. आता बरोबर 15 मिनिटांनी गाडी वाकडेवाडी एस टी स्टँडवरून निघणार आहे आणि त्याच्यानंतर 7 वाजताच्या दरम्यान गाडी आपली बरोबर नाशिक फाट्याला येणार आहे. नेहमीप्रमाणे आपण रिझर्वेशन केलेले आहे आणि आता आपल्यासाठी म्हणजे पुरुष मंडळीसाठी 15% भरगस्त अशी सूट आहे. जवळजवळ 108 रुपये वाचवलेत मी याच्यामध्ये. पुणे ते धुळे स्लीपर सीटर बसचा तिकीट दर आहे 764 रुपये, पण आपल्याला 15% सूट मिळाली, त्याच्यामुळे 656 रुपयात आपल्याला हे तिकीट मिळालं आहे. जनशिवनेरी निघाली आहे बघा, आणि त्याच्या पाठीमागेच पुणे अमळनेर, शिर्डी, कोपरगाव, माळेगाव, धुळे मार्गे. आपल्याला पण धुळ्यालाच जायचं आहे. त्याच्या पाठीमागेच पुणे नाशिक. पुणे अमळनेर मला वाटलं अहिल्यानगर मार्गे जाते की काय, पण ती संगमनेर मार्गे जाते हे मला माहीत नव्हतं बरं का. 7:08 झालेत. आपल्या गाडीचा टायमिंग होता 7 वाजताचा. अजून काही गाडी आली नाही, पण समोर पुणे नवापूर गाडी दिसते बघा. स्लीपर सीटर, धुळेवाली स्लीपर सीटर त्याच्या मागे आहे का? माझ्या पाठीमागे बघताय आपली लालपरी धुळ्याला चालली आहे. गाडी एकदम मोकळी आहे, पण आपली आहे स्लीपर सीटर ज्याच्यात आपलं रिझर्वेशन आहे. मंडळी फायनली गाडीमध्ये आलो आहे आपण. गाडीमध्ये तेवढी अशी काही गर्दी नाही. जास्त प्रवासी नाशिककडे जाणार आहे आणि खास करून आपल्या शिवनेरी आणि ई-शिवाई. आपली सीट समोरची 5 नंबरची सीट आहे. ऑनलाईन टाईम आपला धुळेला पोहोचायचा 3 वाजताच्या सुमारास आहे, पण मला नाही वाटत 3 वाजता पोहोचणार, कारण की जेवण वगैरे आणि ट्रॅफिक. आता 7:30 वाजलेत. चाकणमधून निघायला किती वेळ लागतो ते माहिती नाही. आणि आजचा हा आपला रूट धुळ्याला जायचा हा नवीन आहे. जसं मी आपल्याला सांगितलं, मी पहिल्यांदा धुळे प्रवास केला आहे, तो आपण अहिल्यानगर मार्गे केला होता. यावेळेस आपण वाया संगमनेर करणार आहेत आणि संगमनेरवरून मग आपण कसं जाणार आहे, पुढचा जो रूट असणार आहे महाबळेश्वर फाटा मार्गे असणार आहे ते का अजून दुसरा कुठला असणार हे मी आपल्याला सांगेलच. गाडीची कंडिशन खूप खराब आहे, बघता आपण.
7:30 वाजता आपण नाशिक फाट्याहून निघालो होतो. आता बरोबर 1 तासात चाकण क्रॉस केलं आहे. चाकलचा सिग्नल म्हणजे 1 तासात म्हणजे एक नंबर. मला वाटलं अजून थोडा टाईम लागतो का काय, 1.5 तास वगैरे. आता याच्यानंतर आपल्याला जास्त सिग्नल वगैरे काही लागणार नाही. आता याच्यानंतर राजगुरुनगर, आळेफाटा, संगमनेर मार्गे करत मग आपण कोपरगाव, येवला, मनमाड, मालेगाव आणि मग आपला प्रवास संपणार आहे धुळ्याला. जवळजवळ 340 किलोमीटरचा आपला हा प्रवास असणार आहे. नवीन BS6 लालपरीचा आपल्याला ओव्हरटेक. इगतपुरी पुणे. नऊ वाजून 56 मिनटं झालेत. आपण पोहोचलोय राजगुरुनगरला. एस टी स्टँड बघताय राजगुरुनगरचं. ढगाळ असं वातावरण आहे. जास्त अशी गर्दी नाही. एक बस मागं बघितली आपण, त्या बसमध्ये थोडीफार गर्दी होती, पण आलोय आपण टायमिंगमध्ये आलोय सध्या. समोरची नवीन लालपरी बघताय, ही चालली अक्कलकोटला, राजगुरुनगर आगार, पुणे विभाग. डिझेल भरण्यासाठी आता इथंच थांबलो आता आपण राजगुरुनगरला. नऊ वाजून 41 मिनटं झालेत. आपण पोहोचलो मनसरला. जवळजवळ 70 किलोमीटरचा आपला प्रवास झाला इथपर्यंत. गाडीतली आता गर्दी, बरीचशी गर्दी कमी झाली. लोकल प्रवासी जास्त आहेत. पॅरलर ओव्हरटेक. आपल्या एस टीला नवीन लालपरीचा पॅरलर ओव्हरटेक आपण बघताय.
10 वाजलेत सकाळचे, आपण पोहोचलोय नारायणगावला. तर कोण आपला व्हिडिओ नारायणगाववरून बघतोय मंडळी, कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका. बस बघा, आपली अवस्था खूपच खराब आहे. बस काचा वगैरे सगळ्या तुटल्यात. आतमधलं कॅबिन मी आपल्याला दाखवलं आहे, भयानक अवस्था आहे. आळे फाट्याला पोचलो आता आपण. आळे फाटा म्हणलं की एक सेंटर पॉईंट आहे, जसं जंक्शन म्हणता येईल. आपण या साईडला आपण अहिल्यानगरला जाऊ शकतो, इकडे या साईडला कल्याण मुंबई, सरळ आपण नाशिककडे जाऊ शकतो, तसंच कोपरगाव, आणि मागच्या साईडला पुणे. घारगावच्या अलीकडे आलो आहे आता आपण. आपला नेहमीचा स्टॉप तो म्हणजे फाउंटेन इन हॉटेल. गाड्या इतक्या नाही असते आपल्या या साईडला, आपली गाडी मागच्या साईडला लागली. चला आता भूक लागली, काही ना काही खाऊन घेऊ. इकडचा बेस्ट उडीदवडा सांबर. गर्दी एवढी भयंकर आहे ना, गाड्या लावायला जागा नाहीत. गरमागरम आपला उडीदवडा, चटणी, एक्स्ट्रा 2 पाव पण घेतले, भूक लागली. या मंडळी, गरम गरम उडीदवडा खायला या. भारी. 70 रुपये प्लेट पावासहित, नाही तर 60 रुपये. बारा वाजून 50 मिनटं झालेत. आपण पोचलो आहे संगमनेरला. आता मागच्या साईडला आलो आहे बसायला. जरा पुढं बसून ना पूर्ण जाम झालो. पुणे ते संगमनेर आपण आतापर्यंत 150 किलोमीटरचा प्रवास केला आहे. आणि जसं मी आपल्याला सांगितलं, वातावरण एकदम ढगाळ आहे, त्याच्यामुळे प्रवासाचा आनंद मस्त येतो आहे. पण थोडीशी तब्येत खराब असल्यामुळे ना पुढं बसून थोडासा जाम झालं. त्यामुळे म्हणलं आता मागे येऊन थोडासा आराम करावा, कारण की अजून खूप अवकाश आहे. 340 किलोमीटर आहे टोटल पुणे ते धुळे, आणि आता 150 किलोमीटर झालं आहे. अजून जवळजवळ 180-190 किलोमीटर बाकी आहे. आणि हां, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता इथून आपण जो रूट असणार आहे तो आता आपण जाणार आहोत कोपरगावला आणि लोणी मार्गे जाणार आहोत. मग आपल्याला पहिल्यांदा कोपरगाव, शिर्डी, राहता ही सगळी गावं लागणार आहेत. मग त्याच्यानंतर मग आपण येवला, मनमाड, मालेगाव आणि मग धुळे.
दोन वाजून 14 मिनिटं झालेत. आपण पोहोचलोय राहत्याला. राहत्याचं एस टी स्टँड बघतात आपण या साईडला. अगदी मोकळे, छोटंसं एस टी स्टँड आहे पण मस्त आहे. साईनाथ महाराजांच्या नगरीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मंडळी. आपण पोचलो आहे शिर्डी एस टी स्टँड बघताय. वातावरण काय जबरदस्त झालं आहे. उन्हाचा अगदी नामोनिशाण नाही आहे. वर्दळ बघताय आपण एस टी स्टँडवर भरपूर आहे, कारण की आज शनिवार आहे आणि सुट्टीचा दिवस असल्यामुळे दर्शनासाठी भरपूर भाविक येतात शिर्डीमध्ये, आणि खास करून बाहेरच्या राज्यातील लोक. चार वाजून 15 मिनिटं झालेत. आपण पोचलोय येवला तालुका, नाशिक जिल्हा. बापरे बाप, गाडीने ना चांगलाच वैताग दिला. सकाळी आपण गाडीची कंडिशन दाखवली. गाडीची कंडिशन म्हणजे अतिशय, एक शब्द मला बोलायचा असेल तर मरणाच्या दारात पोचली गाडी, या प्रकारची आहे. आणि म्हटलं प्रवास होईल आपला चांगला. गाडीला लागलाय ब्रेक. आता ड्रायव्हर दादा, कंडक्टर दादा गेलेत तिकडं वर्कशॉपमध्ये मेकॅनिकला घेऊन यायला. आता किती वेळ लागेल माहीत नाही गाडीला आपल्या. वाकडेवाडी आगार लक्ष देण्याची गरज आहे. स्लीपर सीटरचं काम खतम होत चाललंय आता.
ड्रायव्हर दादा आत्ता आलेत. फ्यूज गेला होता आपल्या वायरचा, त्याच्यामुळे ना गाडी सारखी बंद पडत होती जसं मी आपल्याला सांगितलं. आता वर्कशॉपमध्ये जाऊन घेऊन आलेत. चला आता आपण त्या घारगावच्यातून कलाकंद घेतले होते. या कलाकंद खायला या. 5:11 झालेत भाई साहब. 2 ते 3 तास गाडी लेट आहे आपली. आपण पोहोचलोय मनमाडला. आता इथून जवळजवळ 90 किलोमीटर राहिले आपलं धुळे. बाप रे, गाडीची कंडिशन आणि रस्त्याची कंडिशन आणि माझी पण कंडिशन आता खराब झालेली आहे.
कसं काय मंडळी 6:30 वाजलेत आपण पोहोचलोय खानदेश मालेगाव. आपली एस टी बघताय शेजारची एक एस टी निघाली आता. हे नवीन एस टी स्टँड आहे. इथं मी एकदा आलो होतो ज्यावेळेस मी प्रवास केला होता उन्हाईला. त्याचा काही व्हिडिओ केला नव्हता पण उन्हाई जिथून एक नॅरोगेज ट्रेन चालते बिलीमोरासाठी तिकडे गेलो होतो. आता काय माहीत किती वाजतील अजून. इथून 60 किलोमीटर तर बाकी 50 ते 60 किलोमीटर धुळे. आणि जे म्हणतात ना चांगल्यासाठी होतं ते खोटं नाही आहे. आता समोर आपण बघताय पुणे धुळे आणि शेजारी आहे पुणे शहादा. आता खरं तर आपल्याला प्रवास करायचा होता धुळेपर्यंत आणि खरं तर आपल्याला प्रवास करायचा होता हे काय बोलू देणार नाही आपल्याला. खरं तर आपल्याला प्रवास करायचा होता धुळेपर्यंत आणि तिथून मग आपण दुसरा व्हिडिओ करणार होतो धुळे ते शहादा. पण आपल्याला गाडी आता इथं भेटली ही. आता या गाडीने आज आपण प्रवास करतोय मालेगाव ते शहादा असा. आणि हा व्हिडिओ आपण इथंच संपवतोय. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. दादा शहादा भेटली गाडी. या गाडीने जातो मी आता. जायचंय का? हां बसतो या गाडीत. ठीक आहे हां बरं झालं तुम्हाला डायरेक्ट गाडी भेटली. येऊ का? चला तर हे होते आपले ड्रायव्हर दादा कंडक्टर दादा. चला मग सायनिंग ऑफ.